जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा रूप पाहता लोचनी सुख झाले गो साजनी तो हा विठ्ठल वरवा वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा हे तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे भवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवी भर सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवी वर सुखाचे आगर वापर खुमा देवी भर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम धन्य मी मानिन आपुले संचित धन्य मी मानिना आपुले संचित मी मानिन आपुले संचित मी मानिन आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी राहिले से प्रेत तुझे नाम राहिले से प्रेत तुझे नाम अन्य झालो आता यासी संदेह नाही झालो आता याची संदेह अन्य झालो आता यासी संदेह नाही झालो आता जासी संदेह पडिया बाई काळाती गडिया बाजी काळ हाती माझी काळ हाती ब्रह्मरस करू भोजना पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजना पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती संताचे संगती सर्व काळ संताची संगती सर्व काळ संतांची संगती सर्व काळ धन्य झालो
झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो आता याचे संदेह धन्य झालो आता यासी संदेह नाही धन्य झालो आता याचे संदेह न पडे या बाई काळाती पडे वाजी काळ हाती पडे या बाजी काळ तुका म्हणे पोट झालेचे न धाय म्हणे पोट झालेचे न दाय तुका म्हणे पोट झालेचे न धाय तुका म्हणे पोटात झालेचे न दाय कादलेचे खाया वडीने हादलेचे खाया वडीने कादलेचे खाया वडीने धन्य झालो आता याचे संदेह नाही धन्य झालो आता याचे संदेह धन्य झालो आता याचे संदेह नाही धन्य झालो आता याचे संदेह न पडे या बाई काळाती न पडे या बाजी काळ हाती न पडे या बाजी काळ हाती विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी धन्य मी मानिना फुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती संताचे संगती सर्व काळ धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती तुका म्हणे पोट झालेची न धाये खाजलेची खाये आवडीने धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संताची या तुझरी चरणा संतातिया तुझरी चरणा संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विचार कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांची जयांचे केली स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुल्या मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवीता भगवान पांडुरंग परमात्मा कैवल्य चक्रवर्ती संजोनी समाधी घन ज्ञानराज मौली सर्व उपस्थित माता पिता उभी असलेली आमची सर्व संस्थेतील गायक वादक प्रवचनकार कीर्तनकार गुरुबंधू मंडळी सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. नामावर माझं किती प्रेम आहे त्याच्यामुळे मी धन्य झालो अशा प्रकारचा आशय या अभंगातून सांगितला आहे. मला गणेश महाराजांनी बऱ्याच दिवसापूर्वी तारीख दिली होती, 3 महिने झाले, पण मला या आगंतुक आमच्या घरातला एक सप्ताह आहे पंढरपूरला, तो उद्यापासून आहे. त्यांना म्हटलं बघा मी तुमच्याकरता 18 तारखेला थांबतो, पण मला माझा पुतणे एक दिंडी काढतो. मी एक 15 वर्षापूर्वी पंढरपूरला जागा घेऊन ठेवली होती, तर ते आम्हीच कोणाचं वर्गणी न मागता काही काम केलेलं आहे. म्हसोबाच्या मागे नदीच्या चंद्रभागेच्या पंढरपूरला जे काठावर म्हसोबाचं मंदिर आहे त्याच्याजवळच आमची जागा असल्यामुळे आम्ही जवळजवळ 10-15 लाखाचं काम केलं.
मग तिथे सप्ताचं नियोजन आहे. तर आम्हा दोघं पती पत्नीला पारायणला बसायचं असल्यामुळे गणेश महाराजांना सांगितलं मी 9पासून आळंदी सोडणार 19 तारखेपासून, तर 26ला परत येणार आहे. तसे 4-5 दिवस हे कार्यक्रम, आता उद्या परवासुद्धा मराठा इथेच कार्यक्रम आहे, पुन्हा कोकण. पण त्यांना सांगितलं की आगंतुक आमचा सप्ताह निघाला. तसं गणेश महाराजांना सुद्धा विनंती केली तुम्हाला, तर मग त्यांनी तो दिवस बदलवला. आणि माझी जवळजवळ 23 तारीख होती यांच्याकडे कधीची. पण असो, आता जास्त पाल्ला न लांबवता आम्हाला रात्रीच जायचं असल्या कारणाने, कारण की सकाळी सप्ताह सुरू करायचा. खानदेशातले जवळजवळ 200 लोक आलेले आहेत. माझं कीर्तन नाही आहे, मी पारायणाला बसणार नाही, पण करून घ्यायचं आहे. विष्णू सहस्रनामाचा जप करायचा आहे आणि पारायण, आणि एकच कीर्तन ठेवलं आहे. गणेश महाराजांचा माझा विद्यार्थ्याचा संबंध आहे. त्यांच्या भागात कीर्तन होतं, त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांचे वडील आले आहेत का नाही, पण मोठे गायक आहे त्यांचे वडील. का हो, ओळखच देऊन नाही राहिलं तुम्ही. फार मोठे गायक आहे बरं का गणेश महाराजांचे वडील. मी ऐकलं म्हणून सांगतो. मी स्वतः त्यांच्या चाली माझ्या कीर्तनात त्यांनी म्हटलेल्या आहे. त्यांचंही खूप प्रेम आहे. त्यांचं दुकान आहे डोंगरगावला वगैरे. तर त्या दिवसापासून त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. म्हणून मी त्यांना होऊन सांगितलं की बघा, जर कीर्तन करायचं असेल तर मला दिवस बदलून द्या. एक तुमच्या घराचं, तुमच्या वडिलांचं माझ्यावर प्रेम असल्या कारणाने, नाहीतर मला पंढरपूरला जाणं, कारण की अधिक मासामध्ये सर्वच लोक परमार्थ करतात. म्हणून मी सर्व कार्यक्रम बंद करून विष्णू सहस्रनामाचा जप करणार आहे. पण आणि तदनंतर ज्ञानेश्वरीचं पारायण, अधिक संध्याकाळचं कीर्तन. असो, आपल्या सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करतो आणि अभंगाची प्रस्तावना सांगतो. प्रस्तावना कशाकरता सांगायची असते? अभंगात शिरण्याकरता. अभंगात प्रस्तावनेमध्ये गावाचं वर्णन नाही करायचं, त्याला प्रास्ताविक म्हणतात. गावाचं वर्णन करा, सप्ताह करा, पुण्य मिळेल, असं तसं ते प्रास्ताविक असतं. मग प्रास्ताविक आता इथं काही सांगण्याची गरज नाही. तुम्हाला पुण्य मिळेल, तुम्ही सप्ताह करा, मग प्रास्ताविक सांगण्याची काही गरज नाही. प्रस्तावना सांगतो. म्हणजे अभंगात शिरण्याकरता जे सांगितलं जातं त्याला प्रस्तावना म्हणतात. अभंगात प्रवेश मिळण्याकरता, मला अभंगात काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे, हे सांगण्याकरता प्रस्तावना केली जाते. आपल्या शास्त्रामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये 6 प्रमाणं मानलेली आहेत. वस्तूची सिद्धी करण्याकरता वेदांत शास्त्राने 6 प्रमाणं मानलेले आहेत. सर्व शास्त्रकारांमध्ये भेद आहे. काही 2 प्रमाणं मानतात, काही 3 मानतात. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण वगैरे वगैरे असे 6 प्रमाण आहेत. मला तो भाग जास्त सांगायचा नाही आहे. मला फक्त अभंगावर येण्याकरता थोडक्यात सांगायचं आहे, कारण की आपल्याला 8:30ला कीर्तन संपवायचं आहे. जरी कितीला सुरू झाला, तुम्ही सर्व कीर्तनकार आहात आणि तुमच्या पुढे काय जास्त बोलत बसायचं. तर त्याच्यामध्ये एक प्रत्यक्ष प्रमाण आहे बघा. डोळ्याला दिसेल ते सत्य, इतरत्र प्रमाण तो मानत नाही. उदाहरण द्यायचं ते असं, एका सुज्ञ माणसाला कोर्टात उभं राहण्याचा प्रसंग आला. काही झाला असेल, कोर्टात तो हजर राहिला. चांगला शिकलेला, धगरंदाज वगैरे तो मनुष्य होता. मला अभंगापुरता बोलायचं. कोर्टाने विचारलं, म्हणे तुमचं नाव सांगा. म्हणे गणपतराव. म्हणे तुमच्या बापाचं नाव सांगा. म्हणे मला बाप नाही आहे, मी प्रत्यक्ष प्रमाण मानणार आहे. मला ज्या अर्थी माझे वडील दिसत नाही त्या अर्थी मला बापच नाही म्हणे. कोर्ट म्हणे असं कसं असू शकेल? ज्या अर्थी तुम्ही आहात ना, तुम्ही पाहिलं ना, पण तुमच्या आईला विचारा ना. तुमची आई सांगेल त्या बापाला माना. तो म्हणे मी काहीच मानत नाही, मला डोळ्याला दिसेल ते सत्य, बाकीचं मी सर्व मिथ्या मानतो, खोटं मानतो. मला माझ्या आईला काही विचारायचं नाही. मला माझे बाप दिसत नाही म्हणून मला बाप आहे का नाही हे मी मानत नाही. मी प्रत्यक्ष प्रमाणवादी आहे.
आता मला याच्या पुढे असं जाणून सांगायचं आहे, सगळ्याच गोष्टी प्रमाणाने सिद्ध होतात का? प्रत्यक्ष नाही. काही गोष्टी अशा आहेत आता संचित प्रारब्ध क्रियमाने दिसत नाही आहे, पण मानावं लागतं. याच्याकरता तुकोबारांनी दृष्टांत दिलेला आहे, याच्याकरता ज्ञानवरा सुद्धा आहेत. काही वस्तू दिसत नाही पण तिची स्थिती मानावी लागते, ते आहे असं मानावं लागतं. अगोदर तुकोबारांच्या प्रमाणाने बोलू. वस्तू दिसत नाही आहे पण त्यांच्या कार्यावरून, त्यांना मिळाली फलश्रुतीवरून ते मानावं लागतं. आता बघा कुंभार दादा, तुकोबारांचा दृष्टांत माझा नाही. कुंभार अनेक प्रकारचे मडके घडवतो, लहान मोठे छोटे वगैरे, पण त्या मडक्याचं जसं प्रारब्ध असेल तसं त्याला मान मिळतो. काही मडक्यांमध्ये लोणी ठेवलं जातं, काही मडक्यांमध्ये दही ठेवलं जातं, शिंक्यावर ते ठेवले जातात. काही मडक्यांमध्ये शहरगावामध्ये म्हणा खेड्यागावामध्ये आता नाही आहे, फुटलेल्या घागरची जो तुकडा असतो त्याला खापर म्हणतात. ते खापर मुलाचा संडास साफ करण्याकरता उपयोगी पडतं. कुंभाराने केलेले आहेत, पण एकाला दही, एकामध्ये दूध, एकामध्ये तूप आणि एक मडक्यात ते खापराचं तुकडं मुलाचा संडास साफ करण्याकरता. ऐका तुकोबारांचं प्रमाण. कुंभ आघवा एक आवा, कुंभ आघवा एक आवा, कुंभ आघवा एक आवा, एकी पाकी गु फेडावा, एकी पाकी गु फेडावा. येती वाटे उठेडावा, येती पाटी कुंभे लावा, येती पाटी कुंभे लावा, येती पाटी कुंभे लावा. चार रंगाचा अभंग आहे. वस्तू दिसत नाही पण त्याच्या भोगावरून, त्याला जे भोग मिळालेले आहेत चांगले बरे वाईट वगैरे, त्याच्यावरून निश्चित ठरवावं लागतं. ऐका प्रमाण. कुंभ आघवा, कुंभाराचा एक आवा, एकी पाकी, एकामध्ये पाक चांगल्या वस्तू ठेवल्या जातात, एकी पाकी गु फेडावा. आईसे प्रारब्धाने वाटे, हे भिन्न भिन्न आईसे प्रारब्धाने साठे, केले भिन्न भिन्न वाटे. असं प्रारब्धाने काहींचं उत्तम प्रारब्ध, काहींचं मध्यम प्रारब्ध, काहींचं कनिष्ठ प्रारब्ध. ऐका प्रमाण. भोगे कळो येते मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. उत्तम मध्यम कनिष्ठ हे भोगे करो हे ते मागिया कर्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. भोगे कळो येती मागील ते कर्म, भोगे कळो येती मागील ते कर्म, भोगे कळो येती मागील ते कर्म, भोगे कळो येती मागील ते कर्म. उत्तम मध्यम कनिष्ठ ते. उत्तम मध्यम, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. मग हे प्रमाण तुमच्या लक्षात आलं का नाही? भोगे कळो येती मागील ते मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. एखाद्याचं उत्तम प्रारब्ध असतं, चांगले भोग भोगतो. काहींचं मध्यम प्रारब्ध असतं, मध्यम भोग भोगतो. काहींचं कनिष्ठ प्रारब्ध असतं. माझं कनिष्ठ प्रारब्ध आहे, सांगू नये, मला मोटरसायकलच मिळते.
वास्तविक संस्थेची 14 लाखाची गाडी आहे. मला एकाने दिली होती, पण मी गाडी ती परत केली. नागपूरकरांनी दिली होती. ड्रायव्हर्स मिळत नव्हता. कारण सांगू, माझं होतं उत्तम पण मी कनिष्ठ करून टाकलं. माझ्या प्रारात मोटरसायकलच आहे. कारण की मी 28 वर्ष मोटरसायकल चालवली आहे ना. नोकरीच्या वेळेला महाराजांना माहिती आहे, मी 28 वर्ष नोकरी केली. शाळेची बेल पडली की कीर्तनाला निघून जात होतो. इथे बरं का शिंदे महाराज, इथे गाडी विकली मी. तुमचं माफी मागून बोलू का मोकळ्यापणाने? नुकतंच आलो, बाईला दर्शनाकरता गाडीवर घेऊन जात होतो. शिंदे महाराज तुम्हाला अनुभव म्हणून सांगतो, म्हणजे यांना पण आहे. मग मला घोले बाबा बोलले, म्हणे नाना आता त्यांचं खूप माझ्यावर प्रेम होतं. म्हणजे इथले सगळे बुवा लोक त्यांच्या बायांना गाडीवर बसूनच घेऊन येतात म्हणे. म्हटलं न कळत आपल्याला सांगणं बरं काय म्हटलं. कारण की बाबांनी मला बाईला मोटरसायकल बसलेला पाहिलं असेल. म्हटलं दुसऱ्याच दिवशी गाडी विकून टाकली, आळंदीलाच विकली. काय बोलले मला बाबांनी दुसऱ्यांचं उदाहरण दिलं. म्हणे इथे सगळे बुवा लोक म्हणे त्यांच्या बायकांनाच बसून आणतात म्हणे दर्शनाला. असं विनोद येतो. मी उत्तम प्रारब्ध कनिष्ठ त्याच्याबद्दल प्रमाण दिलं. महाराजांनी म्हटलं भोगे कळो येती. त्या भोगावरून याचं प्रारब्ध कर्म, संचित कर्म हे चांगलं आहे का वाईट आहे हे कळून घ्यावं लागतं. भोगांवरून तुम्हाला आणखी एक दृष्टांत देतो. दिसत नाही पण मानावं लागतं. आता सोपा दृष्टांत देतो. एका राजाचा मोठा बगीचा होता. राजा बगीचा पाहण्याकरता राणीला घेऊन आला. सुंदर असा बगीचा होता. अनमोल अशा किमतीचे झाडं, वेली, फळं वगैरे अशी फुलझाडं होती. मोठा बगीचा होता. राजा आला. राजाने तो बगीचा पाहिला. राजाला राग आला. विहिरीला पाणी, बोरला पाणी, माळ्याला 10,000 रुपये महिना माळ्याला बोलवलं. म्हणे माळी दादा तुम्हाला 15,000 रुपये पगार आहे. विहिरीला बोरला पाणी आहे. सर्व एवढा असताना झाडं असे रुखट, पानं गळालेली, फुलं नसलेली वगैरे असे झाडं का दिसतात? माळीनं सांगितलं म्हणे राजेसाहेब तुम्ही चुकीच्या महिन्यात आलात म्हणे. म्हणे कसं काय? म्हणे तुम्ही चैत्र वैशाख महिन्यामध्ये या आणि हा बगीचा पहा. चैत्र वैशाख या महिन्यामध्ये या आणि तुम्ही बगीचा पहा. राजाला असं वाटलं आपलं चुकलं असेल. 2-3 महिने ओलांडले गेले. राजा भर उन्हाळ्याच्या चैत्र महिन्यात ती बाग पाहण्याकरता आला. इतके फुलं झाडं आलेले, नवीन पालवी आलेली, काहींना फुलं आलेले, काहींना फळं आलेले. म्हणे का रे एवढी सुंदर अशी बगीचा मला टवटवीत कसं काय दिसते? म्हणे राजेसाहेब वसंत ऋतू आलाय म्हणे. म्हणे वसंत ऋतू कुठे त्याचा तंबू राहोटी? म्हणे वसंत ऋतूला तंबू राहोटी नसते म्हणे, त्याला खोली नसते. ज्या अर्थी झाडांची पानं टवटवीत, फुलं आलेली, त्या अर्थी वसंत ऋतूचं आगमन झालंय. ऐका ओव्या. ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्यशी. आपल्याला मराठी शाळेत शिकवलं जात होतं चैत्र वैशाख वसंत ऋतू. चैत्र वैशाख महिन्यामध्ये वसंत ऋतूचं आगमन होतं. म्हणून तुम्ही निंबाच्या झाडाची पानं पहा, पिंपळाची पहा, कोणती पहा, वास्तविक रखरखीत उन्हाळा. पण वसंत ऋतू आल्यामुळे सर्व सृष्टी हिरवीगार होते. तुम्ही आता कोणत्याही वृक्षाकडे पहा, वास्तविक रखरख उन्हाळा आहे. पण वसंत ऋतूच्या आगमन, वसंत ऋतू दिसत नाही. ज्या अर्थी झाडं फुलांनी पानांनी टवटवीत आहे त्या वसंत ऋतू. आणखी एक ओवी आहे.
वसंताचे रिगवणे झाडाचे नि सादरेपणे वसंत ऋतूच्या आगमनावरून वसंत ऋतू आहे हे मानावं लागतं. वसंत ऋतू दिसत नाही, फक्त झाडं वेली वगैरे वगैरे टवटवीत दिसतात. ज्या अर्थी झाडं वेली टवटवीत आहेत त्या अर्थी वसंत ऋतू आला आहे. ज्याचं मुखातून भगवंताचं नाम, भगवंताच्या नावावर प्रीती असते त्या माणसाला तुकोबाऱ्याचं प्रारब्ध उत्तम असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाऱ्या आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणातून नामावर ज्याचं प्रेम आहे त्याला धन्यता धन्य मे मानिना आपुले संचित धन्य मी माईला आपुले संचित धन्य मे मानिना आपुले संचित हे धन्य मी मानिना राहिलीचे प्रीता तुझे नामी राहिलीचे प्रीत तुझे पाये धन्य झालो आता याची संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही राहिलीचे प्रिय तुझे नावे राहिलीचे पिता तुझे नावे धन्य झालो आता याची संदेह आहे. धन्य झालो आपण अभंगात शिरलेलो आहोत. तुकोबार आपल्या संचिताचं कौतुक करतात. धन्य मी मानिन आपुले संचित. कशा करता, का मानतात? राहिली से प्रीत तुझे नामे. ज्या भगवंताचं नाम तोंडामध्ये येण्याकरता हजारो जन्माची पुण्याई लागते. सगळ्यांची प्रमाण पाठ आहेत, सगळ्यांना विषय माहिती आहे. पुण्याशिवाय भगवंताच्या नामावर प्रेम जडूच शकत नाही, हा सिद्धांत आहे. कितीतरी प्रमाण आहेत, लक्षात आलं का? तुम्हाला पाठांतरातले प्रमाण येत होतो. नामसंकीर्तन, वैष्णवांची जोडी, वैष्णवांची जोडी, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पाप नसो. पण अनंता जन्माचे मला हे म्हणायचं आहे, तप एक नाम. अनंता जन्माईच्या पुण्याईने तपाने एक वेळा मुखात नाम येतं. अनंता जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. काय ज्ञानोबारांचं आहे प्रमाण? नुसतं बोलण्याकरता आहे का? नुसतं हरिपाठ म्हणण्याकरता आहे का? अनंत पुण्य असेल तर. लक्षात आलं का? संतांची भेट, देवाचं नाव, पुण्येश्वर होऊ तिळ तिळ पुण्य साचा पडे हरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे साताचा. सात पडे हरे बहुता जन्मी जोडे. नाम घे वाचेसी आवडे समागम घडे साताचा. प्रमाण ऐकलं ना?
इतका थांबतोय आपण, त्याचा नामस्मरण एवढी प्रेम करतच नाही आपण. सहज चालू आहे जेवण म्हणून चालू ठेवतोय. नाही पुण्याच्या भगवंताचं नाव ऐका ना. ज्ञानेश्वरीतली ओळी, जयाचे वाचे पुढा भोजे. काय गोवी काय सांगते? जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे. जे जन्म सहस्री ओळगीचे, एक वेळा मुखाशी यावा. नुसतंच म्हणत बसायचं का? कृती काहीच करायची नाही. पुष्कळ प्रमाण आहे. पुण्याशिवाय म्हणून देवाच्या नामावर प्रेम करा, तरच आपलं प्रारब्ध संचित याला धन्यता देता येईल. तुकोबाऱ्यांच्या मुखात सतत भगवंताचं नाम असं होतं. माझी मज झाली छंद या नामाचा. कसं डोंगरात जात असतील, गळ्यात विणा घालत असतील, हातात चिपळ्या घेत असतील, तो रामकृष्ण हरीचा जप करता करता तो रस्ता कसा चिकणा झाला असेल हे त्यांना माहिती आहे. आपल्याला अंदाजच करता येत नाही. अनंत पुण्य कोट्यानकोटी रोकड्या लाहिजाची पाठव. हो तै होय भेटी हरी. हे जसं प्रमाण आहे ना, तसं रामरायांच्याबद्दल सुद्धा आहे. लक्षात आलं का? हो, एक वेळ नामाचं भगवंताचं नाव मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते. म्हणून तुकोबाऱ्या प्रारब्धाचं कौतुक करतात, धन्यता देतात. लक्षात आलं का? अनंत पुण्य त्याच्या मुखात नाम शकत नाही. असो, ज्ञानोबाऱ्यांचं देवाच्या नावावर किती प्रेम होतं, देवावर किती प्रेम होतं. म्हणून देवाच्या नामावर लाखवत प्रेम करा, घृतवत प्रेम करा. कोणतं प्रेम करा? घृतवत करायचं, लाखवत करायचं का? अग्नी जसा असतो ना तसं प्रेम करायचं. 3 प्रकार आहेत. लाखवत प्रेम, घृतवत प्रेम आहे आणि मधवत प्रेम. पुन्हा लक्षात ठेवा, लाखवत प्रेम घृतवा म्हणजे तुपावर, घृतावर मधावर सारखं प्रेम, अग्नीसारखं प्रेम करायचं का मधासारखं प्रेम करायचं? थोडं स्पष्टीकरण करू. लाख नावाच्या त्या बांगड्या असतात बघा, यात्रेमध्ये स्त्रिया भरतात खेड्यागावाच्या. ते लाख त्या विश्वाजवळ नेलं असं गोळा होतं. तुम्ही एखाद्या सप्ताहाला गेले, बागावत वाचला का असे गोळे होतात. बस कोणाचं काही नाही, सर्व खोटं आहे असं वाटतं. हा का आत्ताच्या आत्ता हिमालयात निघून जाणार आहे. लाखवत प्रेम आहे. घृतवत आग्नेजवळ तूप ठेवलं विरघळतं. तुपापासून म्हणजे त्या आग्नेपासून बाजूला गेलं पुन्हा घट्ट होतं. म्हणून तुम्ही 2-3 पारायण केले, 10-12 माळा घातल्या, असे विरघळतात, असे विरघळतात. काही नाही भाऊ, सर्व खोटं आहे, एकट्यालाच जावं लागतं, असं झालं तसं झालं. त्या प्रेताला पोचायला जाणारे असे वैराग्याच्या गप्पा मागतात. कोणी कोणाचं नाही, सर्व खोटं आहे. ज्ञानोबाऱ्यांनी म्हटलं आहे, लटिका व्यवहार सर्व संसार. शेजारची माणसं ऐकतात, हा का आत्ताच्या आत्ताच कुठतरी चालला जाणार काय. पण घरी येतो, बाईने पाणी तापून ठेवलं नाही, सर्व घराचा उद्धार करतो. म्हणून नुसतं म्हणायचं का लटिका व्यवहार सर्व संसार वाया हर नाही. म्हणून घृतवत प्रेम करू नका, मधवत प्रेम करा. मधाला विस्तावाजवळ ठेवा, तसंच थंड वस्तूजवळ ठेवला तसंच ज्ञानोबाऱ्यांचं भगवंताच्या नामावर, भगवंतावर मधवत प्रेम होतं, मधवत प्रेम होतं. तुझ्या नवाई नगा देव आया, प्रभु आवडती बापा दुनिया, प्रभु आवडती बापा दुनिया. तुझ्या नवाई नगा देवराया, देवराया
पासुनिया बहु आवडते जीवा पासुनिया. कधी बसलो का आपण असं कधी म्हटलं का देवाला, देवा माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे, करत असाल मी तुमच्या पायी नतमस्तक आहे. पाणी 3 लोकांना प्रिय आहे. माणसाला पाणी प्रिय आहे, बेडकाला पाणी प्रिय आहे आणि माशाला पाणी प्रिय आहे. माझं बोलणं लक्षात येतं आहे ना. माणसाला तुझं पाणी आवडतं. आता या दिवसामध्ये तू खूप पाणी प्यावंसं वाटतं म्हणून त्या बाटल्या निघाल्या. फार उपकार केलेत त्यांनी. कुठे मिळतात ना त्या गाड्यांमध्ये ते पाणी पिऊसाचे पिशव्याच निघाले आहे 2-2 रुपयाच्या, भागून जातात ते. पण 1 तास 1.5 तास जरी प्रसंगानुसार पाणी मिळालं नाही तरी माणसाचं जीवन तगतं, जगू शकतो तो. 2-3 तास प्रसंगानुसार पाणी मिळालं म्हणून माणसाचंही प्रेम पाण्यावर आहे, बेडकाचंही प्रेम पाण्यावर आहे. बेडूक पाण्यातही राहतं, पाण्याच्या बाहेरही राहतं. काही सर्प पाण्यातही राहतात, काही सर्प बाहेरही राहतात. त्यांचंही प्रेम आहे, पण तितकं नाही. खरं प्रेम आहे पाण्यावर त्या माशाचं आहे. माशाचं खरं प्रेम आहे. तो पाण्याशिवाय एक क्षणभर देखील जिवंत राहू शकत नाही. जीवन जीती जीवना संगे, जीवन जीती जीवना संगे, मत्स्या मरण त्या योगी. तुकोबारांचं देवाच्या नावावर किती प्रेम, किती प्रेम. जीवना वेगळी मासोळी, मासोळी जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी. तैसा तळमळ, तैसा तो का तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसा तो का तळमळी, तैसा तो तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. इतकं प्रेम करा. या अभंगामध्ये तुकोबाराने 2-3 दृष्टांत दिलेत. पहिल्यांदा मुलीचा दृष्टांत दिला आहे. तुमचा पाठ आहे, मला थोडंसं स्पष्टीकरण. पहिला मुलीचा दृष्टांत दिला आहे. कन्या सासुराशी जाय मागे. हा पूर्वीचा दृष्टांत बरं का. हो, पूर्वीचा. मुलीला आम्ही पाहिलं बरं का. ते आमच्या वेळेत ते होतं. मुलीलाचं लग्न झालं, तिला घेण्याकरता त्याचा दीर म्हणा, त्याचा सासरा म्हणा, कोणीतरी तट्ट्याची गाडी घेऊन यायचा. त्याच्यावर पडदा, गाडी खळ्यात सोडली जायची. तिचा भाऊ खळ्यातून पळत पळत जायचा. ताई ताई तुला घेण्याकरता तुझा सासरा आलाय, तुझा दीर आलाय. तिने एवढा शब्द ऐकला ती वॉक्साबॉक्सी रडायची. संध्याकाळपासून रडणं सुरू व्हायचं. तुकोबाऱ्यांना हा दृष्टांत कमी वाटायला लागला आहे. हा दृष्टांत कमी वाटायला लागला आहे. कारण की त्या मुलीला सकाळी 9 मावत घालायचं, गोडधोड जेवण. तिची आई वडील बहिणी त्याला गाडीत पसरायला यायचे. ती मुलगी रडायची, आई मला लवकर घ्यायला पाठव बरं, मला लवकर घ्यायला पाठव बरं अशी सांगायची. गाडी पुढे जायची. तुकोबाऱ्यांचा भाव सांगतोय तिने पडदा बाजूला करावा, माझ्या वडिलांच्या घराच्या समोर पिंपळ दिसतोय. तुला आनंद वाट. कन्या सासुराशी जाय मागे परतून पाय. तुकोबाऱ्यांना म्हटलं तैसे झाले माझ्या जीवा. 2-3 मुलं झाले, संसारात मन रमलं. तीच मुलगी वडिलाला फोन करते, माझं जमत नाही, मला भेटण्याकरता या.
जी पडदा बाजूला करून आई वडिलांना पाहत होती, पिंपळाचं झाड पाहत होती, तीच फोन करते, माझं जमत नाही, तुम्हीच या भेटायला. प्रेम दुभंग. आता तर विचारूच नका. आता सासरा येतो, बाई आपल्याला जायचंय उद्या. ती मुलगी काय उत्तर देते, मामा उद्याची गाडी जर गेलो ना तर टप्प्याटप्प्याने जावं लागतं, आजची संध्याकाळची गाडी डायरेक्ट आहे. उद्या आपल्याला वर उतर चढ करावं लागेल. तिला माहिती आहे इथल्यापेक्षा तिथं बरं आहे. इथल्यापेक्षा म्हणून चुकवारनं न्यूनता वाटली. ऐकल्या करता दृष्टांत दिला, चुकली माये बाळ भुर भुर पाय. ताटातूट होते यात्रेत म्हणा, बाजारात म्हणे, पण ऐक लेकराची भेट झाली, झालेलं दुःख विसरतात. पण तुकोबारानं शेवटचा दृष्टांत द्यावासा वाटला आणि तो दृष्टांत दिलेला आहे. जीवना वेगळी मासोळी त्याप्रमाणे म्हणून धन्यता देत आहेत. धन्य विमानीनं आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नावे. थोडी शंका येते, उत्तर आपण नंतर देऊ, पण शंका म्हणून जातो. नाम हे साधन आहे का साध्य? तसं अनेक प्रमाणात जर पाहिलं तर नाम साधन आहे. नामांचं कीर्तन साधन, चढतील पापे जन्मांतरे, कितीतरी प्रमाण आहेत. नाम साधन आहे म्हणून साधनावर प्रेम करावं का साध्यावर प्रेम करावं? माणसाने साध्यावर प्रेम करावं, साधनावर प्रेम करू नये. नाम हे साधन आहे आणि तुकवाऱ्या खुशाल साधनावर प्रेम करताना धन्यता मानतात. याचा विचार आपण भावार्थानंतर करू, पण तुरचं एवढं लक्षात ठेवा. धन्य मी मानीनं आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामे. तुझं नामावर प्रेम असल्यामुळे आम्हाला आता काळाचा धाक नाही, आमचे संजय सगळे संपलेले आहेत. हा विषय दुसऱ्या चरणात आहे. धन्य झालो आता यासी संदेह नाही. धन्य झालो आता यासी संदेह नाही. धन्य झालो आता याची संदेह नाही. धन्य झालो आता याची संदेह नाही. झालो आता यासी संदेह नाही. धन्य झालो आता यासी संदेह नाही. धन्य झालो आता याची संदेह नाही. धन्य झालो आता याची संदेह नाही. पडे आबाही काळहती न पडे आबाही काळहती धन. कोणत्याही प्रकारचा संशय नाम मुखात असल्यामुळे अशी वृत्ती निर्माण होते, संशय राहत नाही. भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हे जे काही संशय आहेत ना, ते सगळे संशय निघून जातात. काय पुष्कळ विषय, काही जास्त बोलण्याची गरज नाही. मी तुम्हाला श्लोक बोलून गेलो. भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. सगळे संशय. म्हणून धन्य झालो आता यासी संदेह नाही. आणि आम्हाला आता आमचं नाम म्हणजे देवा तुझं नाव मुखात असल्यामुळे आम्हाला आता काळ काही करू शकत नाही. आम्ही काळाच्या तडाख्यात, काळाच्या ताब्यात जात नाही. जगा काळ खाये आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाये आम्ही माता दिला माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय.
काळाची भीती असेल सगळ्यांना, तशी तर ओवी आहेत ज्ञानोबाऱ्यांची. सगळ्या जगावर काळाची सत्ता आहे. न्यायी पा केवढा पसरला शेत चवडा, असा आ करून उभा आहे. काळे खादला हा अवघाची आकार, उत्पत्ती संहार घडामोडी. पण ज्याच्या मुखात नाम आहे ना, त्याला काळ काही करू शकत नाही, काही नाही. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता. जेथे होय हरी कथा, सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या सेवा. सुदर्शन यावा, घरटी फिरे भोवती. पुष्कळ दृष्टांत आहे. संतांच्या वरती काळाची सत्ता नाही आहे. कमालाने त्याचा एक मुलगा, त्याचा मित्र, दोघं जण विटी दांडू खेळायला गेले होते. योगायोगाने कमालाचा, कबीरांचा मुलगा कमाल, त्याचा डाव त्याच्या मित्रावर राहिला. म्हणे तुझा डाव मी उद्या देईल. आपण या कथा सगळ्या ऐकलेल्या आहेत. मला काळाबद्दल बोलायचं आहे. आणि संध्याकाळ झाली होती, दोघं निघून गेले. या मुलाला काही सर्पदोष म्हणा काहीतरी अटॅक आला. हा मुलगा रात्रीच वारला. 9, 9:30ला हा कमाल आला. का रे म्हणे, चल. आरोळी मारली त्याला, माझा डाव दे म्हणे. आईवडिलांनी सांगितलं की तुला असं असं झालं कमाल, कशाला तू बघ, तो मरण अवस्थेत पडलेला आहे. नाही नाही म्हणे, मला डाव देण्याच्या निमित्तानं तो धाकाने झोपला असेल म्हणे. कमालाने नुसता असा स्पर्श केला, तो मुलगा जिवंत झाला, उठून उभा राहिला. काळावर संतांची सत्ता आहे, नामधारकाची सत्ता आहे. आणखी तुम्हाला माहिती असलेला दृष्टांत मी जास्त लांबवत नाही. नेवाशाला सच्चिदानंदवांची पत्नी माऊलींच्या दर्शनाला आली. प्रेत चाललं होतं समोर. तिला कोणीतरी वाटलं एक 4-5 दिवसापासून कोणी छोटीशी मुलं गावात आले आहेत, सर्व लोक त्यांच्या दर्शनाला जातात. आपले पती वारले आहेत, आपण आता सती जाणार आहोत पतीच्या पाठीमागे, तर आपण त्यांच्या दर्शनाकरता जाऊ. आल्या, माऊलींच्या पायावर डोकं ठेवलं. माऊली कोण काहीच माहिती नव्हतं, पण कोणीतरी मुलगा आहे, पायावर डोकं ठेवलं. माऊलींच्या तोंडातून शब्द निघाले, आयुष्यमान भव. बाईने शब्द ऐकला आणि तिच्या डोळ्यातून धारा पडल्या. म्हणे, बाळा, तू मला दिलेला आशीर्वाद हा खरा होईल आयुष्यमान, का माझं सती जाणं खरं होईल? हे जे प्रेत चालणं हे माझ्या पतीचं प्रेत आहे. मी सती जाते. मी आता एक अर्ध्या पाऊण तासामध्ये माझ्या पतीची चिता पेटवली जाईल. मी तिथे उडी मारणार आहे, मी सती जाणार आहे. म्हणे, आई, मुखातून तर शब्द गेलाय. म्हणे, तुमच्या पतीचं नाव काय आहे? म्हणे, सच्चिदानंद. आमचं थावरे कुळ आहे म्हणे, थावरे. आम्ही इथले वतनदार आहोत. सच्चिदानंदवांचं थावरे कुळ होतं. कुलकर्ण्याचं काम करत होते, लिहिण्याचं. माऊली म्हणाले, बाई, मुखातून जो शब्द गेला, शतायुष्य हो, चला. आरोळ्या मारल्या त्या प्रेत नाऱ्यांना. प्रेत थांबवा, प्रेत थांबवा, प्रेत थांबवा. अरे म्हणे, कोणतरी मुलं आले. त्या बाईचा सती जाण्याचा काही विचार बदलला असेल त्या मुलांच्यामुळे. मग प्रेत खाली उतरवलं. आपण आता त्याला विसाव म्हणतो. माऊलींचं सुद्धा आज्ञेवरून ते सच्चिदानंद भावांचं प्रेत खाली उतरवण्यात आलं. पाणी घेतलं. सच्चिदानंद भावांचा तोंडाचा चेहरा जो होता तो स्वच्छ केला आणि ज्ञानोबांनी राम नामाची महती सांगितली. भगवंताचं नाव घ्या, भगवंताच्या नामात मोठी शक्ती आहे, मोठी शक्ती आहे. राम म्हणता रामाची होय, राम म्हणता रामाची होय. पती बैसून पदवी घेई, पदी बैसून
पदवी घेई ऐसे सुख वचनी. सर्वांना माऊली पुढे म्हणत होते, प्रेताला पोचायला आलेलं आहे. सर्व म्हणायला लागले, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. प्रत्येकाच्या मुखातून निघालेले ते नामामृत, अमृत हे मुखे स्त्रवत असे. आणि त्या अमृताचे कण सच्चिदानंदबाबांच्या जिभेवर पडले. त्या ताटीवरच सच्चिदानंद बाबा डोलू लागले. लोकांनी विचारलं, माऊली तुमच्यात एवढं सामर्थ्य आहे? माऊलींचा अभंग आहे का? कैसा वासुदेव बोलतो, वासुदेव बोलतो बोल, मला कोटी मायरी गेला, हो मला कोटी मायरी गेला. मेले माणूस चित्त उठविल, हो मेले माणूस चित्त उठविल. वेळ काळाने त्रासील, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. वेळ काळाची त्रासील, कैसा वासुदेव बोलतो बोल. वासुदेव बोलतो. हा वासुदेव माऊलींचा आहे. तुम्ही जरा पहा गाथ्यामध्ये. आणि माऊलींचा वासुदेव बोललोय. काय शक्ती, कैसा वासुदेव बोलतो. रूपक केले, बाळा पोटी माय, ज्ञानाचं ना अज्ञानाचं. बाळा पोटी माय, आमच्यात काय समर्थ आहे. मेले माणूस जित उठविलं. सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं. काळावर, काळाची सत्ता संतांवर चालत नाही. ज्ञानोबारांनी शेवटच्या ओवीत सच्चिदानंद बाबांचा उल्लेख केला. शके 1212 तई टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. बाबाला विचारलं, काय काम करणार? म्हणे माऊली जीवदान तुम्ही दिलं, हस्ताक्षर सुंदर आहे. म्हणे ज्ञानेश्वरीचा ग्रंथ सांगू. सुरुवात झाली. म्हणून न पडे या बाही काळा हाती. तुकोबारांचं सहदेव वैकुंठावर म्हणे. ज्ञानोबारांची संजीवनी समाधी आहे. काळाची सत्ता नसते. म्हणून धन्य झालो आता यासी संदेह नाही. न पडे या बाही काळा हाती. आम्ही काळाच्या ताब्यात जाणार नाही. मग आम्ही आता संतांच्या संगतीत ब्रह्मरसाचं भोजन करू. हा विषय आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितला. ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरस करू भोजन पंगती. संताते संगती सर्व काळ. संताते संगती सर्व काळ. धन्यता आता सर्व गुणवान मंडळी आहे, हे खरं ज्ञानोबारांचं वैभव आहे. तुकोबाराने म्हणून तर ज्ञान्यांचे राजे गुरु मावरा म्हटलंय. आमचे आळंदीचे एक एक विद्यार्थी इतके तयार आहेत महाराज, खूपच म्हणण्यात वाजवण्यात
कीर्तन करण्यामध्ये हा खरा ज्ञानोबाऱ्यांचा आशीर्वाद आहे. वा. आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण आळंदीमध्ये सुखाने जीवन जगून राहिलेलो आहे. विठ्ठल 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 मी येताना विनोदाने नेहमी सांगतो, आम्हाला खेड्यागावात असे टाळकरी मिळतात, असे टाळकरी मिळतात, असे म्हणणारे मिळतात. आम्ही त्यांना विनंती करतो, तुम्ही तुमचं म्हणणं बंद करण्याचे किती पैसे घ्याल? बरं कोणत्या वेळेला कोणतं प्रमाण देतात? काही लागोपाठ काही संबंधच नसतो, तरी फक्त हरिमुखी बरं हरिमुखी किंवा ठेवीला आनंद तैशाची राग असो. आता ही सर्व माऊलींची कृपा आहे. तुमच्या आमच्या सर्वावर माऊलींची छाया आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून संतांच्या संगती जीवन जगा. आपल्याला संतांची संगती मिळाली, आपण खरोखर कुठून तरी पुण्य मिळून आलेलो आहे. मग पुष्कळ आपण बोललो, संतांची भेटसुद्धा पुण्याशिवाय होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे संगती सर्व काळ. या संतांच्या संगतीमध्ये आपल्याला भजन करता येतं, नामस्मरण करता येतं. काय तुकोबाऱ्यांचं ब्रह्मरसाचं जेवण म्हणजे सात्विक आहार. रजगुणी तमोगुणी आहार हे माणसाच्या वृत्तीला बिघाड करणारे आहेत. म्हणून रजोगुणी आहार सेवन करू नका, तमोगुणी आहार सेवन करू नका. ज्ञानेश्वरी पुष्कळ चवी चवी घेऊ ग्रास, ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. पथ्यनाम विठोबाचे पुष्कळ प्रमाण आहेत. ब्रह्मरसाचं आम्ही सेवन करणार. कोणता ब्रह्मरस? हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा. कोण हा भाग्याचा, भाग पावे येथील. लावून मृदुंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडी देव ब्रह्मरस आवडी, देव ब्रह्मरस आवडी. या प्रमाणात चाल म्हणायला पाहिजे, पण वेळेच्या अभावी पखवाज विणा लावून हे किती गोड त्यांनी चाली म्हटले. हा रस सेवन करा भगवंताच्या नामात. टाळ पखवाज विणा श्रुती यांच्या नामात रंगून जा. म्हणून आम्ही काय केलं? मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाल. मग अशी कृती जर झाली ना, खाल्लेलंच खावंसं वाटतं, पाहिलेलंच पावसं वाटतं. 11 माळा जर या जप केल्या, एक वेळा विष्णू सहस्रनाम जरी जप केला तरी पुन्हा करावं असं वाटतं, पुन्हा करावं असं वाटतं. हा दृष्टांत जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी आजच्या अभंगाच्या शेवटच्या चंद्रात तुका मनी पोट नदाले धाय, तुका मनी पोट नदाले धाय, तुका म्हणे पोट झाले चीन धाय, तुका म्हणे पोट झाले चीन धाय. तुका मनी पोट दाले तेल धाय, तुका मनी पोट दाले तेल धाय, तुका म्हणे पोट झाले चीन धाय, तुका म्हणे पोट झाले चीन धाय. खादले तिखाया बडीने, खादले तिखाया बडीन. धन झालो आता याचे संदेह लागी, धन झालो आता याचे संदेह लागी. खादले तिखाया बडीने, धन झालो आता याचे संदेह न पडे या म्हणा म्हणा न पडे या बाजी काळा हाती, न पडे या बाजी
न पडे या बाई काळा हाती न पडे या बाई न पडे या बाई काळा हाती न पडे या बाई हो काळा काळा हाती न पडे बाई काळा हाती न पडे या बाई न पडे या बाई या काळा न पडे बाजी काळा दळण्या झालो आता याचे संदेह नाही दळण्या झालो आता याचे संदेह नाही. तुम्हाला गंमत सांगतो. बघोरे गुरुजी आणि मेश्राम त्यांचं भजन होतं. मला त्यांनी बोलवलं होतं, तुम्ही या म्हणे. घोंगड्या वाटण्याचा कार्यक्रम होता. 10-12 वर्षाची गोष्ट असेल ती. आता त्या पेटी वगैरे सगळ्या, मग त्यांना म्हटलं मला दाखवा, म्हटलं पेटी. म्हणजे तुम्हाला वाजवते तुमच्या आशीर्वाद, मला इतकी पेटी सुंदर वाजवता येते. हो, कोणाची साथ करू शकतो मी. म्हणजे मला स्वरज्ञान आहे. लहानपणापासून फार कोणी शिकवलं नाही, दोन्ही हाताने. तो म्हणे नाना तुमची एवढी तयारी आहे. तो बघुरे गुरुजी थंडीत होऊन गेले होते. म्हणजे स्वरज्ञान म्हणून तुम्हाला म्हणायला लावलं विठ्ठला विठ्ठला. खाल्लेलंच खावंसं वाटतं. आता बघा, एखाद्या वेळेस दशम्या किती वेळा खाल्लेल्या असतात बरं. हा कुठून तरी फिरून येतो, इथे साखरपुडा, तिथे बस्ता, तिथे अक्षदा, संध्याकाळी घरी येतो. तो म्हणतो, बाई विचारते जेवून आले का? आमच्या आईने सांगू का, जीवनात का? बाई विचारते जेवून आले का? तो उत्तर देतो, बजेटने बसना कुठे. मग काय करू एवढं रातले? दशम्या कर. बाई म्हणते परवा तर दशम्या खाल्ल्या. भूक भुकेलीच राहे पुष्कळ प्रमाणे. म्हणून महाराज म्हणतायत, खादलेची खावे वाटे. अक्रमाळा जपला नामावर प्रेम राहिलं ना, आणखी करावशी वाटते. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय झाला आणि दुसरा वाचावंच वाटतं. खाल्लेलंच खावंसं वाटतं, पाहिलेलंच पाहावंसं वाटतं. तसा हा भाव आहे. लक्षात आलं का? म्हणून आपल्याला आता पृथ्वीराज महाराज आलेले आहेत. मी त्यांची 2-3 कीर्तनं ऐकली, सुंदर कीर्तनं करतात. असो, म्हणून महाराज म्हणतायत, खादलेची खावे वाटे भेटले भेटे आवडे.
सकाळीच नोकरीला जातो, मुलगा झोपलेला असतो, उशिरा नोकरीने येतो, मुलगा अभ्यास करून तो पण झोपतो, हा उशिरा येतो. का गा मला 8 दिवसापासून बाळू भेटलाच नाही? अहो म्हणे तुम्ही सकाळी लवकर जातात, तो झोपलेला असतो, रात्री उशिरा येतात, तो झोपलेला असतो. नाही म्हणे त्याला उठव. आता त्याने भेटलेला नसता का पाहिलेला असं, पण पुन्हा पावसं वाटतं मुलाला, भेटावंसं वाटतं. हे जसं संसारातलं विषयात्मक प्रेम आहे तसं भगवंताच्या नामाचं प्रेम आहे. खादलेची खावे वाटे, का म्हणे भेटले भेटे आवळे. लक्षात पुष्कळ प्रमाणे भूक भुकेलीच नाही, कसे प्रमाणे सर्वच करावंसं वाटतं. असो, आपल्याला महत्त्वाची एक शंका घेऊन त्याच्यावर बोलून शंका घेऊन कीर्तन समाप्त करायचं आहे. तुम्हाला शंका सांगितलेली आहे. थोडा वेळ भगवंताच्या नामाचं चिंतन करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई हरी जयंत विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाजी, जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी. पोट सेविता न धाये, भूक भुकेलीच राहे, तुका म्हणे पाये कोण वास मुक्तीची. असो, आपण अशी शंका करून गेलो होतो. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 विठ्ठल. नाम हे साधन आहे का साध्य, अशी शंका आपण मांडली होती. नाम साधने पुष्कळ प्रमाण आहेत, आपण त्याप्रमाणे बोलून गेलो. पण नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. लक्षात आलं का? उत्तर द्यायचं ते असं, नाम नुसतं साधन नाही आहे तर साध्यही आहे. म्हणून तुकोबारांना असे शब्द लिहावे लागले. नाम हे साध्यही असल्या कारणाने, नाम नुसतं साधन नाही आहे. तुम्हाला प्रमाण सांगेल मी. अवघ्या दशा येणे साधन, मुख्य उपासना सगुण, प्रगटे हृदयीची मूर्ती, भावशुद्धी जाणोनिया, बीजानी फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळ कळांचे वर्म, सकळ ही श्रम निवारी, बीजानी फळ हरीचे नाम. बीजही आहे आणि फळही आहे, साधनही आहे आणि साध्यही आहे. असाध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा साधनाचा प्रयोग करा, साधन करत राहा असा आदेश आहे. हे विश्वची माझे घर, ही स्थिती प्राप्त झाली आहे. हे विश्वची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना आपणच इजार. मग पुढची ओवी, मग याही वरी पार्था, ही पुढची ओवी आहे, ही पुढची ओवी आहे. मग याही वरी पार्था, माझी या भजनी आस्था, तया ते मी माथा. मग सांगा ना, नाम नुसतं साधनच आहे का? मग याही वरी पार्था म्हणून अभंगात कसे शब्द आहेत बरं? थोडं बुद्धीला ताण द्या ना. कसे शब्द आहेत? धन्य मी मानिन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामी. राहणं वेगळं, ठेवलं नाहीये का असं प्रमाणे? राहिलीसे ठेविलीसे प्रीत तुझे नामी, असे शब्द नाहीये.
ठेवणे याच्यात आग्रह आहे. थोडंसं भात घ्या ना, थोडीशी जिलबी घ्या ना, तिथे आग्रह आहे, तिथे आग्रह आहे. म्हणून इथे राहिलीचे प्रीत सहज माझ्या मुखामध्ये भगवंताच्या नामावर माझं प्रेम जडलं, माझं प्रेम राहिलं. म्हणून ठेविलीसे प्रीत हा पाठ नसून राहिलीसे प्रीत तुझे नामी. म्हणून नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. माऊली जगद्गुरु तुकोबारा पूर्ण अवस्थेला पोचले होते, पण भगवंताच्या करता किती 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 लक्षात आलं. हो, काय प्रमाण देऊ तुम्हाला. भगवंताच्या नामावर खूप खूप प्रेम होतं, दुसरं नाही. जीवी जिया जीवा प्रेम भावा जिया भावा तुझं वाचोनी केशवा आणू नावडे. भगवंताच्या नामाशिवाय काही आठवायलाच नको, याला खरं प्रेम म्हणतात. गुरु महाराजांनी सांगितलं 11 माळा जप करत जा. मग 11 माळा जपाव्याच लागतील का? नंतरच जेवण करावं लागेल का? याच्यात राहिलीचे प्रीत नाही, ठेविलीचे प्रीत आहे. ठेविलीचे दर्शनाला जावंच लागेल का? माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवावंच लागेल का? नाही नाही, काठ मारा. म्हणून संतांनी धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, ज्यांचे ध्यानी मनी नित्य काळ हरी. करिता काम काज दृष्टी त्याचे वरी, चालता बोलता जेवता निरंतरी ओ. करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी मनी तमाल म्हणून त्यांना धन्यता दिली आहे. त्या गोपिकांना इतकं कृष्ण परमात्म्यावर नितांत प्रेम होतं. सर्व करत होत्या, सर्व करत कितीतरी प्रमाणे चिरे चोळ्या त्या वृद्ध लक्ष वगैरे वगैरे भगवंताच्या नामावर खूप खूप प्रेम होतं. कृष्ण परमात्म्याला मीराबाईंचा अभंग माहिती आहे सर्वांना. माई महिने गोविंद लीनो मोल, माई महिने गोविंद लीनो मोल. कोई कहे हल्का कोई कहे भारी, कोई कहे हल्का कोई कहे भारी. लिनो हे तराजू तोल, हा लिनो हे तराजू तोल. माई महिने गोविंद कोणी त्याला सगुण सांगितलं, कोणी हलका सांगितलं, कोणी भारी. पण मी प्रेमाने शेवटचं चरण आहे का, वेळ संपला आहे. वृंदावन की कुंज गली नमो, वृंदावन की कुंज गली मोनो. हाय लियो हे बजा के ढोल, लियो हे बजा के ढोल. माई महिने
असा विकत घेतला, इतक्या प्रेमाने विकत घेतला. म्हणून नाम साधन नाहीये, साध्यही आहे. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात धन्य मी मानिना. म्हणून माझी तुमच्या पायावर मस्तक ठेवून प्रार्थना आहे की संत आणि देव यांना विसरू नका. मरणप्राय जरी प्रसंग आला, वाईट घडला असेल, मी तो विनोदाने सांगतो, उत्तर हिंदुस्थानात जा, भगवे कपडे घाला, तिथे तुम्हाला साधू म्हणतील इकडे काही जरी झालं तरी चालेल, पण आत्महत्या करू नका. तिकडे निघून जात, तुम्हाला कोणीच ओळखणार नाही. तुम्हाला ओळख ब्राह्मण म्हणतील, भगवे कपडे घाल, आइये आइये, दक्षिणा घ्या, जेवणाला तिकडे निघून जा, पण भगवंताला संताला विसरू नका. हे सर्व तुमच्या पायावर मी मस्तक ठेवून प्रार्थना करतो. वेळेच्या अभावी सर्व गायक लोकांच्या चरणी प्रार्थना, चाल काही म्हणायची नाही. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले देवा बोले हरा क्षमा परत महाराज नाही विचारिला अधिकार मी आपला. हरा क्षमा परत महाराज म्हणे प्राणी करा क्षमा परत महाराज आता उडावीचे मना येत नाही नारायण. आता उठावीचे मना येत नाही नारायण. तुका मनी भोग गेला निवारीला लाग. आता उठावीचे मना येत नाही नारायण. चक्रपाणी ओवाळती संध्याकाळ पाहा सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा. पुरले नवद संध्याकाळ प्रेमेच प्रेमी आरती गोविंदाचे ओवाळती. धन्य ते लोचन नित्य करते हो लोक. बाळा प्रौढानी मुक्ता ओवाळीती परमानंदा. धन्य ते लोचन नित्य करते हो लोक. नामा मणी के संवाते जे कोणी राजे लोटत पुरुषोत्तम मास. त्याच पद्धतीने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवाच्या निमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र कथा आणि भव्य कीर्तन सोहळा या निमित्त आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा श्री हरिभक्तपरायण परमपूजनीय परमादरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे गुरुवर्य, त्याच पद्धतीने जोग महाराज संस्थेचे सचिव असणारे श्री हरिभक्तपरायण नाना या ठिकाणी आले आणि नानांनी सेवा केली. त्याबद्दल सप्ताह संयोजन कमिटीच्या वतीने नानांचं हार्दिक असा आभार मानण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने आम्ही ज्यावेळेस संस्थेमध्ये शिकण्यासाठी होतो त्यावेळेस नानांचा स्वभाव म्हणजे हा आईचा आणि वडिलाची दोन्ही भूमिका पार पाडणारा स्वभाव म्हणजे आमचे नाना आहेत. संस्थेमध्ये कोणीही कितीही कसा जरी असला तरी त्या विद्यार्थ्याला सांभाळून घेण्याचं कार्य नाना संस्थेमध्ये करत असतात. आणि त्या ठिकाणी नानांना जवळजवळ 3 महिन्यापूर्वीच कीर्तनाची तारीख दिली होती. नानांचं कीर्तन नानांनी सांगितलं की 23 तारखेला होतं, परंतु नानांच्या काही अडचणीमुळे नाना म्हटले महाराज मी जाणार आहे म्हटले, परंतु आता तुम्ही बऱ्याच दिवसाची तारीख दिली तर काहीतरी ॲडजस्टमेंट करा म्हटले. आणि म्हणून त्या ठिकाणी नानांनी कीर्तन सेवा न टाळता पुढे जायचं आहे तर आज रात्रीच निघणारे ते कीर्तन करण्यासाठी फक्त आजचे दिवस थांबले. नाना आले आणि नानांनी या ठिकाणी सेवा केली. त्याबद्दल नानांचं हार्दिक असा आभार मानण्यात येत आहे. मी पाहून शिकलो, ज्यांच्याकडे आम्ही राहिलो, ज्यांनी आम्हाला सांभाळलं असे असणारे मधुकर आबा शिंदे आबा खास कार्यक्रमासाठी गावावरून इथपर्यंत आले. टाळ्या वाजवा जोरात. योगेश महाराज त्यांच्या जवळच बसलेले आहेत. नाही आहेत बाबांचा बाबा पण
हा काल्याला पण आहेत, त्याच्यामुळे बाबांचा सन्मान, बाबाचं आशीर्वचन आपल्याला ऐकायचं आहे. परंतु काल्याच्या दिवशी आवर्जून बाबा उपस्थित राहणार आहेत. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक असणारे आणि माझ्यावर विशेष प्रेम असणारे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार, परंतु बऱ्याच दिवसापासून ते कीर्तन करत नाहीत. परंतु आम्हाला बऱ्याच वर्षापासून जवळजवळ 2010ला 16 वर्ष झाले. परंतु ज्यावेळेस ते कीर्तन करत होते त्यावेळेस त्यांचं कीर्तन ऐकायला त्यावेळेस काही सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह नव्हता. परंतु तरीही त्याही काळामध्ये लाखोच्या संख्येने उपस्थिती त्यांच्या कीर्तनाला होती. आणि आजही आम्हाला ज्यांचं मुलाचं मार्गदर्शन असतं आणि आमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असली तरी त्या समस्येचं उत्तर आम्हाला ज्यांच्याकडून मिळतं ते असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक श्री हरिभक्तपरायण प्रज्ञासूर्य पृथ्वीराज बाबा जाधव, ते सुद्धा आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी